कारण अखेर मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या 7 मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी आता पूर्ण झालेली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घोषणा आता करण्यात आलेली आहे। संतोष देशमुखांचा खटला उज्ज्वल निकम लढणार आहेत। राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यामुळे देशमुख कुटुंबियांची एक मागणी आता पूर्ण झालेली आहे। खरं तर मस्साजोगमध्ये सध्या देशमुख कुटुंबासहित संपूर्ण ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन ते करतायत। कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। एकूण 7 त्यांच्या मागण्या आहेत, त्यातील एक मागणी होती ती म्हणजेच उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमून देण्याची आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी पूर्ण केली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की उज्ज्वल निकम आता काही वेळातच माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नेमकी काय प्रतिक्रिया या संदर्भात पाहूया। अरे इला देऊन टाकू दे अगोदर ती रिमांड मस्साजोग प्रकरणात उज्ज्वल निकम यांची तुमची नियुक्ती करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून माहिती दिली आहे। काय नेमकं मला आज ट्विट झाल्याची बातमी कळली। अरे काय करताय अरे काय करताय कॉमन नंतर एकंदरीतच उज्ज्वल निकम यांची नेमणूक जी आहे ती आता सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुढचा लढा आता कोर्टामध्ये उज्ज्वल निकम लढणार आहेत आणि ही मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची होती, देशमुख कुटुंबियांची होती। ती मागणी मान्य झालेली आहे। त्यानंतर आता उज्ज्वल निकम हे पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यमांच्या समोर उभे ठाकले आहेत। नेमकं ही जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे, ती पुढे कशी जाणार आहे याबद्दल ते काय संवाद साधतात पाहूयात। या प्रकरणात तुम्हाला पाहायला मिळते अमोल सर खाली घ्या ना। रेडी माझ्या नियुक्तीकरता मस्साजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं। या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो। सर, पण तुमच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक करतायत, म्हणजे तुमचीच बॅट तुमचाच बॉल असं सरकार एक प्रकारे करते या प्रकारे। खरं म्हणजे माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विशद केलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होतं की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत। मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही। त्यामुळे त्याच जोमाने जे मी चालवत होतो, अर्थात विरोधकांची जी काही
त्यांचं म्हणणं असेल, गाऱ्हाणं असेल, त्याला मी काही महत्व देत नाही. कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे. लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा कुटुंबियांना, यासाठी कशा पद्धतीने ही लढाई घेतली? अजून मी आरोपपत्रही बघितलेलं नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल. धन्यवाद. आव्हानं काय वाटतंय त्यातून? राजा तर एकंदरीतच आपण पाहतोय की उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय गेल्या काही महिन्यांपासून मस्साजोगचे ग्रामस्थ जी मागणी करत होते ती मी पाहत होतो, मात्र जेव्हा त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं कालपासून ते पाहून मी व्यथित झालो आणि म्हणून त्यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की ते हा जो निकाल किंवा हा जो लढा आहे तो लढण्यासाठी तयार आहेत, ही केस ते घ्यायला तयार आहेत आणि त्यानुसारच आता मुख्यमंत्र्यांनी आपण पाहतोय घोषणा केली आहे. याचे सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे. त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील. जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल. तर आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे. या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती. आज मागणी पूर्ण झाली आहे. तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे. उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार. यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल.